विक्रम लंडनहून परत आल्यावर काहीतरी चांगलं घडेल असं वाटत होतं. पण आता भैयासाहेब निवडणूक हारलेत. आता विक्रमही या लग्नाला तयार होणार नाही आणि भैयासाहेबही पूर्वीसारखा उत्साह दाखवणार नाहीत. उलट त्यांच्या या पराभवाला दादूंप्रमाणेच मलाही जबाबदार ठरवून बदला घेण्याचा प्रयत्न करतील. देव्यानी, आता विक्रमला विसरण्याशिवाय तुझ्यासमोर कोणताच पर्याय नाहीये. तुला विक्रमला विसरायलाच हवं. आई काय करतेस? काय नाही ग, रात्रीच्या जेवणाची तयारी. हा, आज वालाची उसळ आहे. का ग, नकोय तुला? मग तू सांग, तुला आवडेल ते करते. अगं नाही, चालेल मला, मी सहजच विचारलं. हो ग, तू सहजच विचारलंस, पण आता लाड करून घ्यायचे दिवस आहेत तुझे. मग काय, एकदा का लग्न करून तू तुझ्या घरी गेलीस कि मग तू इथे येशील तेव्हा आमची. आई आई अगं असं काही नसतं. आणि प्लीज असं सारखा सारखा लग्नाचा विषय काढून ना आता मला दिवस मोजायला लावू नकोस. नाही ग, मी सहज आपली गंमत केली. काय झाली गंमत? काही नाही ग, आता देवचं लग्न होणार आहे ना, मग आपली मायलेकींची थोडीशी गंमत. देव, आपल्या दोघींच्या आयुष्यात एकाच वेळी कसा बदल झालाय ना, तुला नाही असं वाटत? मी समजले नाही. आता हेच बघ ना, तुझं आता विक्रमशी लग्न होणार आहे आणि त्याच वेळी एका मोठ्या कंपनीने लीड मॉडेल म्हणून माझी निवड केली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. छान झालं हा श्रावणी. थँक्यू, मी खूप खुश आहे. मला आज काय वाटतं माहितीये, ऍड कॅम्पेन मधून माझं नाव विक्रमनी कॅन्सल केल्यावर मला जसं दुःख झालं होतं ना, तसंच विक्रमनी हिला सोडल्यावर हिलाही दुःख झालं असेल, नाही का ग देऊ? श्रावणी, झालं ते झालं. तू मार्गी लागलीस हे खरंच खूप छान झालं. नाहीतरी तुलाही मॉडेलिंग मध्येच पुढे काहीतरी करायचं होतं ना. देऊ, तुला एक सांगू देऊ, खरं तर राजेश शिर्केंवरती अवलंबून राहायची काहीच गरज नाही मला. अगं त्यांच्यासारख्या 4 ते 5 ब्रँडसाठी लीड मॉडेल म्हणून मी काम करणार आहे. देऊ, मी राजेश शिर्केंबरोबर काम करणार नाही म्हणून तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं एकतर माझ्याकडे वेळच नसणार आहे आणि शेवटी माझ्या नशिबात लिहिलं असेल की मी मोठी मॉडेल होणार, तर मग मी राजेश शिर्केंचा विचार कशाला करू, नाही का? तुला काय वाटतं देव? मी काय सांगणार तुला, तुला जे बरोबर वाटतं ना ते तू कर. चल मी आज जाते. श्रावणीच्या मनासारखं झालं हे छान झालं नाही? नाहीतर तुझं विक्रमशी लग्न होणार म्हणून पुन्हा काहीतरी पूर्वीसारखं चुकीचं वागायची. मी आलेच हा देऊ. नाही, विक्रमला विसरणं कधीच शक्य नाही, काहीही झालं तरीही. पण विक्रम आता कुठे असेल? फोन करून जाणून घ्यायला काय हरकत आहे? त्यानिमित्ताने तो कसा आहे हे तरी कळेल.
आदित्य राजे, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. काही काम होतं का? हो, क्लिनिस्को कंपनीचं शिष्टमंडळ येणार आहे. त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट करायचं आहे. आता आपण आलाच आहात तर आमच्या वतीने सॉरी म्हणा आणि मीटिंग कंटिन्यू करा. किती वाजताची मीटिंग आहे? अवकाश आहे, 1 तास आहे अजून. मग आम्ही त्यांना फोन करून मीटिंग कॅन्सल करायला सांगतो. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही ऑफिसला जाणार नाही? नाही, मग डी.व्ही. देशमुखांकडे. खरं तर लंडनहून आल्यापासून आम्हाला डी.व्ही. सरांना भेटण्याची फार इच्छा होती आणि अशी इच्छा तुमची आहे भैया साहेब. येतो आम्ही. साक्षी, चहा. आणते दादू. आपल्याकडे लोक लग्न ठरल्याबद्दल मिठाई देतात. आम्ही आमचं लग्न मोडल्याबद्दल मिठाई देतोय. बरं झालं तुम्ही लवकर शुद्धीवर आलात, म्हणून तुमची लाडकी देवयानी वाचली. नाहीतर एकदा लग्न झाल्यानंतर आमच्या राजशिर्क्यांच्या मालात कुठेतरी एका कोपऱ्यात चुपचाप पडून राहिली असते. बस. उभा राहा, उभा राहा. मी नसल्याचा फायदा घेऊन प्रेमाचं नाटक केलंस, बदनाम केलंस माझ्या नातीला, आणि तेवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून परत आलायस इथे. नाही, अजिबात नाही. खरंच आहे. देवयानी, खरं तर आम्ही आज देवयानीला भेटायला इथे आलोच नव्हतो. आम्ही खास तुम्हाला भेटायला इथे आलो होतो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्यामुळे देवयानीला त्रास झालाय तर तुम्ही चुकताय सर. ही लढाई तुम्ही सुरू केलीत सर. आम्ही स्वतः विक्रमादित्य राजे शिर्के असाच मिठाईचा बॉक्स घेऊन याआधी तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही राजे शिर्के फाउंडेशनने दिलेला पुरस्कार स्वीकारावात म्हणून. तेव्हा तुम्ही मान, सन्मान, आत्मसन्मान वगैरे बरंच काही भरभरून बोललात. तुमच्या पुरस्काराचा मी आदर करतो, पण तो स्वीकारायचा माझा हक्क मी अबाधित राखतो वगैरे वगैरे असंच काहीतरी तुम्ही बोललात. अय्या विक्रमादित्य. अभिलाषा, आणि आजही तो हक्क मी अबाधित ठेवलाय. मी माझ्या तत्वांवर ठाम आहे. म्हणून तर सर तुमच्याबद्दल आदर वाटतो आम्हाला. खरंच, म्हणजे आम्हाला जेवढा तुमचा आदर वाटतो तेवढाच बाहेर लोकांना सुद्धा तुमचा आदर वाटतो. काय काय लोक बोलत असतात तुमच्याविषयी, तुमची विद्वत्ता, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची हुशारी आणि काय 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 काय. आम्हाला आधी आश्चर्य वाटायचं की एवढ्या सामान्य शिक्षकाला लोक एवढा मान का देतात, हेवा वाटायचा तुमचा. पण जेव्हा शाळेच्या प्रकरणावरनं तुम्ही आमच्या भैयासाहेबांना आव्हान दिलं तेव्हा आम्हाला समजलं की तुमच्यात सुद्धा समोरच्याशी लढण्याची ताकद आहे.
खूप झालं. खूप बोललात, लायकी नसतानाही बोललात. तुझी तुलना माझ्याशी केलीस कर, पण मी मात्र तुझ्याशी तुलना करणार नाही, कारण तुझ्या इतकं खालच्या थराला मी जाऊ शकत नाही. आज तू राजे शिर्केस म्हणून स्वतःला वेगळा समजतोस, पण तुझ्यासारखे कित्येक जण आहेत ज्यांना आपल्या जगण्याचं प्रयोजनच माहीत नाही. आणि माझ्या दृष्टीनं त्याला काडीची किंमत नाही. राहता राहिला प्रश्न देवयानीच्या लग्नाचा, पण तिच्याशी लग्न करण्याची तुझी लायकीच नाही. तुम्हाला समजतं ना तुम्ही कोणाशी बोलताय? विक्रमादित्य राजे शिर्केंशी बोलताय तुम्ही. तुला ही तुझी ओळख जपायची असेल ना, तर पुन्हा देवयानीकडे आणि या घराकडे मान सुद्धा वळवून बघू नकोस. काय कराल तुम्ही? तुझ्यासारख्या कुत्सित आणि अहंकारी माणसासाठी मला काही करायची गरज नाही. नियतीनं ते आधीच ठरवलंय की तुझी अवस्था काय होणार आहे ते. तेव्हा लवकरात लवकर तू इथून बाहेर पडलास तर तेच तेवढं तुझ्या दृष्टीनं फायद्याचं आहे. थांब विक्रम. काय राहिलं अजून आता? अजून बरंच काही राहिलं. तुला नक्की काय म्हणायचं? विक्रम, आपल्या नात्याची सुरुवात तू केली, मग तुझ्या घरच्यांनी माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न केला, आणि नंतर तू फार्म हाऊसवर सगळ्यांसमोर मला अपमानित करून तुझा बदला घेतला. मग भैयासाहेबांचं पॉलिटिकल करिअर घडवण्यासाठी तुझे घरचे माझ्या घरी आले होते आपल्या लग्नाची बोलणी करायला. पुन्हा आपण एकत्र येऊ असं वाटत असताना आता माझ्या दादूंनी विरोध केला. हेच ऐकवण्यासाठी तू आम्हाला थांबवलंस? नाही, मला हेच सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपल्या नात्याबद्दलचे सगळे निर्णय तू, साईमा, भैयासाहेब आणि आता दादू ह्यांनीच घेतलेत. पण मला काय वाटतं हे जाणून घ्यायचा कोणीच प्रयत्न केला नाही. पण आता मी हा खेळ थांबवणार आहे, आणि म्हणूनच माझा निर्णय मी घेतला. कसला निर्णय? विक्रम, आपल्या दोघांच्याही घरून आपल्या लग्नाला विरोध आहे. तरीही माझं मन मला सांगतंय माझं लग्न होणार तुझ्याबरोबर, नक्की होणार. आणि एक दिवस तूच मला ह्या शारदा सदनमधून घेऊन जा. तुझे दादू आता बरे झालेत देवयानी, पण त्यांचा वेडेपणा आता तुझ्यामध्ये आलाय. तुझ्या घराण्यातल्या वेडेपणाचा हा नवीनच गुणधर्म आम्हाला कळलाय. नाही सबिना, आम्हाला कोणालाही भेटण्यात इंटरेस्ट नाही आणि कोणाला इंटरव्ह्यू देण्यात इंटरेस्ट नाही. हे सगळं प्रकरण आता तुलाच सांभाळायला पाहिजे. ठेवतो आम्ही. आदित्य राजे,
लिव्हिंग करून येते ना? झाली का भेट झाली? झाली. खूप चांगली भेट झाली. आम्हाला खात्री आहे तुम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली असेलच. गुड, व्हेरी गुड. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. नाही भैया साहेब, आपल्याला एक गोष्ट कबूल केली पाहिजे भैया साहेब की डीव्ही सारख्या माणसाला त्यांची लायकी दाखवून देण्या इतकी आपली लायकी नाही. आदित्य, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही काय बडबडताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आम्ही जे बोलतोय भैया साहेब ते कितीही कटू सत्य असलं तरी सुद्धा ते सत्य आहे. आणि हे सत्य आम्ही आज पचवलंय. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या समोर इतक्या मोकळेपणाने बोलतोय. याचं कारण असं आहे भैया साहेब की तुम्ही आमच्याशी कसेही वागलात तरी सुद्धा तुम्ही आमचे वडील बंधू आहात हे आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सावध करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. भैया साहेब, डीव्ही देशमुखांपासून सावध रहा. डीव्ही देशमुखांपासून सावध रहा.